कुरुंदवाड नगरपरिषदेची मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. कन्यागत महापर्व काळाच्या निमित्तानं शासनाकडून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या निधीतून शहराच्या सौंदर्यात आणि ऐश्वर्यात भर घालणारा भव्य विकास आराखडा तयार करण्याचा व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत प्रस्तावित विकास कामांच्या ब्ल्यूप्रिंटला मंजुरी देण्यात आली. तर शहरात गजबजलेल्या मुख्य रस्त्याला माननीय सुरेश कडाळे साहेब स्मृती मार्ग अशा नामांतराला मंजुरी देण्यात आली. तसेच बाहेरील कामं करण्यासाठी 4 चाकी वाहन खरेदी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड उपस्थित होते. सभेत शहरातील विविध भागांमध्ये नवीन वीज खांब उभारून सर्व रस्ते प्रकाशमान करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिकलगार वसाहतीतील रस्त्याचं नवीन बांधकाम, माळभाग परिसरातील रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती व पॅचवर्क, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध नागरी सुविधा उभारणे, पालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी नवीन वाहन खरेदी तसेच 2025-26च्या वार्षिक जमा खर्च अहवालाला मंजुरी देण्याचे महत्त्वपूर्ण विषय सभेत संमत करण्यात आले. या सभेला सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगर अभियंता राजेंद्र गवळी, लेखापाल सविता खोत, कर निरीक्षक प्राची पाटील यांनी विविध विकास कामांची तांत्रिक माहिती सभेसमोर मांडली. तर विषयपत्रिकेचं वाचन सभालेपिक अजित दीपंकर, नंदकुमार चौधरी यांनी केलं. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.